समोर बसलेले सर्व माझ्या भावांनो आणि बहिणी, प्रथमतः 12 वृत्तधारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना व्यक्ती गेली, विद्याविना सूत्र कसले, एवढे सारे अनाथ अविद्येने केले असं महान चंद्रकांत क्रांती सूर्य महात्मा गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून नाण्याचे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला लाडा मान्य आक्रोशोडक आणि अमान्य अशी सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वतंत्राच्या संघात दळणीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद, माता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना प्रथमतः अभिवादन करतो। ही यात्रा ही यात्रा 25 जुलै पासून चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरुवात झाली। आज 11वा दिवस आहे यात्रेचा आणि ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता ही यात्रा आगेकूच करत आहे आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य वरचीवर दररोज त्या यात्रेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षाला आपण सातत्याने मतदान केले, ओबीसी म्हणून सातत्याने यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली, पण ओबीसीचं आरक्षण आज धोक्यामध्ये आलेलं असताना ओबीसीचं आरक्षण हे आज राहतंय का जातंय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना या राज्यामधला कुठलाच नेता, या राज्यामधला कुठलाच पक्ष ओबीसीची बाजू घेऊन पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळालं नाही। ओबीसी अडचणीमध्ये असताना या ठिकाणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी महाराष्ट्राच्या रस्त्यावरून फिरत सांगत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या राज्यामध्ये कुठल्याच नेत्याने घेतली नाही। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली, त्यामुळं माझ्यासारखा माळी समाजाचा कार्यकर्त्याला माढा लोकसभेची उमेदवारी दिली, सर्व ओबीसीच्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतली। मला आवडून या ठिकाणी सांगायचं, तमाम ओबीसी समाजानं आदरणीय आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, याच्यासाठी उभा राहिलं पाहिजे की ज्या वेळेला आमचं आरक्षण धोक्यामध्ये होतं त्यावेळेला कुठलाच पक्ष या ठिकाणी पुढे आला नाही, फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब पुढे आले आणि ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली। ओबीसीचं आरक्षण कधी मिळालं? ओबीसीचं आरक्षण देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर 45 वर्ष ओबीसीला आरक्षणाची वाट पाहावी। एससी एसटीचं आरक्षण देशाला स्वतंत्र मिळालं, ते सुरळीत चालू झालं आणि देश आरक्षण त्यांना लागू झालं, ते आपलेच बंधू आहेत। पण ओबीसीचं आरक्षण 1989 साली व्हीपी सिंग सरकारने निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब खासदार म्हणून होते आणि त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्याचा निर्णय झाला। 1989 साली आरक्षण दिलं गेलं, त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालल्या, 92 ला आरक्षण लागू झालं आणि त्यावेळेला ओबीसी समाजाचा ग्रामपंचायतला सरपंच होऊ लागला, पंचायत समितीला सभापती होऊ लागला, जिल्हा परिषदला अध्यक्ष होऊ लागला, महानगरीला महापौर होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिकेला नगराध्यक्ष होऊ लागला आणि त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या गावागावामध्ये ओबीसी समाज सत्तेमध्ये येऊ लागला आणि तेच या प्रस्थापित समाजाला कुपन, या प्रस्थापित समाजाला या ठिकाणी या ओबीसी समाजाची 27 कटून घेण्यासाठी आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारे जरांगे पाटलाच्या निमित्तानं हे आपलं ओबीसीचं आरक्षण निष्कटून घेण्याचं काम हा प्रस्थापित समाज करत आहे, आपण लक्षात ठेवतो। छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी वेषांतर करून
आपली सत्ता, आपल्याबद्दल लोक सुखी समाधानी आहेत का नाही, आपल्याबद्दल काय म्हणतात हे वेषांतर करून बाहेर गेल्यानंतर गडावर परत यायला उशीर झाला. राजांना भुका लागल्या होत्या. एका झोपडीमध्ये गेल्यानंतर म्हातारी राजांना केळीच्या पानावर कन्या व ताक खायला देते आणि ते राज्य उचलतात. त्या गाण्यामध्ये ताक वाटतं, त्या ताकाचा वगळ येते बाहेर. ती म्हातारी सांगते, अरे बाळा, आधी त्या गाण्याचं आळं कर, मग त्यात ताक साचा. तसंच मी तमाम ओबीसीला सांगतो, आपापल्या जातीचा पदर धरून लोंबकळण्यापेक्षा साळी माळी तिली तांबळी कोष्टी कुंभार सुतार पवार वंजारी एससी एनटी या सर्व जातीचं आळं करा, तर आणि तरच त्यात सत्तेचं ताक साचेल एवढं या ठिकाणी सांगतो. आणि या ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल जरांगे पाटलाने अनेक वेळा या ठिकाणी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळालं. ओबीसीचं आरक्षण हे कुठल्या फळीवरच्या डब्यामध्ये ओबीसीचं आरक्षण नाही. ओबीसीचं आरक्षण कुठल्या कुटीला टाकून ठेवलेलं आरक्षण नाही. ओबीसीचं आरक्षण कुठल्या पिटीमध्ये ठेवलेलं नाही. ओबीसीचं आरक्षण संविधानामध्ये 340 कलमानुसार आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी क्रायटेरिया पूर्ण करावं लागेल, तरच तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे. तुम्ही हजारोच्या आणि लाखोच्या संख्येनं दादागिरी करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. अशा प्रकारे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगत आहेत. आणि ओबीसीला तमाम ओबीसीला मी सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी आदरणीय आंबेडकर साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा, अशा प्रकारची अपेक्षा करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर आपल्याला आरक्षण बचाव यात्रेला संबोधित करण्यासाठी सन्माननीय अरविंदजी चांदेकर जे मानव समाजाचे आहेत ते आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्व संत महापुरुषांना मी विनम्र वेदन करतो. आजच्या आरक्षण बचाव यात्रा प्रसंगी यात्रेचे अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर, तसेच प्रमुख पाहुणे आमचे नेते दिलीपजी विश्वकर्मा, तेलंग साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व माझे वंचित बांधवांना, मित्र, आरक्षण बचाव यात्रा ही कशासाठी काढलेली आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. आपण नशीबवान आहात. आपण नशीबवान यासाठी आहात की मी स्वतः एक आदिवासी समाजाचा माणूस, आमच्याकडे ही यात्रा येत नाही म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातून इथे जाडोबा तिथून मी आलो. माझे सहकारी भगवानजी बोंडे रामटेकमधून आलेले आहेत. मित्र हो, कदाचित हे जे आरक्षण आम्हाला मिळालं नसतं. मी आदिवासी हो, माझे जे पूर्वज होते हे जंगलामध्ये राहणारे होते, जंगलाचे रक्षण करणारे होते, कंदमुळं खाऊन आपली उपजीविका करणारे होते. आणि ते जर आरक्षण जर आम्हाला मिळालं नसतं तर या आदिवासी समूहामध्ये आज कलेक्टर झाले, इंजिनियर झाले, मोठे मोठे पदाधिकारी जे बनले असेल तर केवळ आणि केवळ हे आरक्षणामुळे बनलेले आहेत. त्याच्या मित्र घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीला मोठ्या कष्टाने आरक्षण दिलेलं आहे. ह्या आरक्षणाचे फायदे आदिवासी समूहामध्ये जेवढ्या काही जमाती आहेत ते सर्व त्या आरक्षणाचे फळ टाकत आहेत. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा जेवढ्या काही जमाती जाती असतील त्या सर्व जाती आरक्षणाचे फळ टाकत आहे. ओबीसी मध्ये सुद्धा जेवढे काही ओबीसी जाती आहेत, चाहे तो जेवढ्या काही जाती असतील, खाद्य असो, सोनार असो, लोहार असो, लहान लहान जाती होती माहिती ओबीसी, हे सर्व लोक या आरक्षणाचे फळ टाकत आहे. म्हणून या समूहाची प्रगती झाली आहे. मित्र लक्षात ठेवा, आदिवासी समाजाची प्रगती झालेली आहे, ओबीसी समाजाची प्रगती झालेली आहे, शेड्यूल कास्टची प्रगती झालेली आहे. तर केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झालेल्या मित्र. आणि हे आरक्षण
आपली परिस्थिती होती 50-60 वर्ष पहिला, ती परिस्थिती परत वापस येईल, लक्षात ठेवा तुम्ही. बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण वाचवण्यासाठीची यात्रा काढलेली आहे. भविष्यामध्ये आम्ही असो नसो, भविष्यामध्ये आम्ही असो नसो, पण जे माझे वंशज आहेत हे म्हणतील की जेव्हा आरक्षण वाचवायची वेळ होती तेव्हा माझा बाप हा बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीमागं उभा होता, बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीमागं उभा होता. कारण की आज ज्या समाजामधून येतो, मी त्या जमातीमधून येतो, त्या जमातीची प्रगती केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झाली. मित्र लक्षात ठेवा, आज आमच्या आदिवासी समूहामध्ये तुम्हाला डॉक्टर दिसतील, इंजिनियर दिसतील, मोठ्या मोठ्या पदावर दिसतील. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर फक्त आरक्षणामुळेच दिसतील. आणि हे आरक्षण जर गेलं तर तुमच्या आमच्या खरं नाही. मित्र लक्षात ठेवा. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे, या यात्रेला तुमची आमची जबाबदारी आहे की बाळासाहेब आंबेडकरांना हे आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेमध्ये कमीत कमी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी 100 ओबीसीचे आमदार निवडून गेले पाहिजे. आणि 100 आहे ओबीसीचे आमदार किंवा या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटवर जे कोणी राहील ते निवडून पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, मतदार म्हणून तुमची आहे. आम्ही जर विकल्या गेलो, तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या सोबत 2018 पासून, जेव्हापासून बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली तेव्हापासून बाळासाहेबांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभा. मित्र, माझ्यासारख्या आदिवासी समाजाच्या माणसाला बाळासाहेबांनी 2019ला चिमूर मधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. लढलो, आम्ही हारलो. आदिवासी बहुजनी आहे, आम्ही हारलो, पण आम्ही दगदगलो नाही. आम्ही लढणार जेव्हापर्यंत आमच्यामध्ये रक्त आहे, श्वास आहे, मरेपर्यंत तेव्हापर्यंत बाळासाहेब आम्ही प्रामाणिकपणे राहू. आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी आपण बाळासाहेबांच्या मागात तन धनानं उभं राहावं एवढीच विनंती करतो. आम्ही रजा घेतो. जय भीम, जय सेवा. अरविंद चांदेकर साहेबांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा यांच्या प्रचंड प्रेम करणारे आणि त्यांच्या पाठीशी उभा असणारे इथं आदिवासी समूहाचा एक वर्ग आहे आणि त्यापैकी त्यांचे प्रतिनिधी म्हणजे खासे पारधी समाजाचे प्रतिनिधीसुद्धा इथं उपलब्ध आहेत. यानंतर मी आपले या आरक्षण बचाव यात्रेचे संयोजक तथा नांदेड लोकसभेचे उमेदवार सन्माननीय अविनाथजी घोशीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. सर्व महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी आज आरक्षण यात्रा नांदगाव खांडेश्वरीत आलेली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आहे ते या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, भटके मुक्त, आदिवासी सर्व बहुजनांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ विश्वकर्मा, राज्याचे उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग साहेब, ओबीसीचे नेते आमचे सहकारी मित्र रमेशजी बारसकर, मंचावरील सर्व आदरणीय ताई, मंचावरील सर्व उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय ओबीसी, जय भीम. बांधवांनो, यात्रा मुंबईपासून निघाली. पश्चिम महाराष्ट्रातला संपूर्ण पाऊस घेत घेत मराठवाड्यामधला आक्रमक सर्व हजारो लाखो लोकांचा उत्साह घेत घेत विदर्भामध्ये काल प्रवेश झाला. विदर्भामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येनं, प्रचंड मोठ्या संख्येनं काल पुसदमध्ये स्वागत झालं.
आज या ठिकाणी अमरावतीमध्ये आम्ही आलेलो आहोत. आदरणीय निलेश भाऊंच्या मतदारसंघात ही यात्रा आलेली आहे. बांधवांनो, तुम्ही आम्ही आज अतिशय एका मोठ्या संकटाला सामना करतोय. आज संपूर्ण ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून SC/STचं सुद्धा आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे. या राज्याची, या देशाचं संविधान बदलण्याच्या दृष्टीने सगळी पावलं उचलणं चालू झालेली आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या काँग्रेस आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांना ज्या आपल्या सगळ्या ओबीसी बांधवांना मतदान केलं, आज तेच लोक तुमचं आरक्षण गिळंकृत करायला सज्ज झालेले बांधवांनो. आणि या वाईट परिस्थितीमध्ये, या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संपूर्ण ओबीसीच्या पाठीमागे जर कोणता नेता उभा राहिला असेल तर ते फक्त सरदे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. बाकी कोणी सुद्धा उभं नाही आहे. कोणी बोलायला तयार नाही, एक शब्द काढायला तयार नाही. निवडून आलेले काँग्रेसचे आमदार जाऊन जरांगे पाटलांना पत्र देत आहेत, जरांगे पाटील साहेब ओबीसीतून आरक्षणाला आमचा पाठिंबा. निवडून आलेले भाजपचे आमदार खासदार जात आहेत, त्या ठिकाणी जरांगे पाटलांना पत्र देत आहेत. निवडून आलेले उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार जात आहेत, पत्र देत आहेत. राष्ट्रवादीचे तर त्या ठिकाणी पुरस्कृत सगळं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली जरांगे पाटलांची वाटचाल चालू आहे. बांधवांनो, कोणताही पक्ष आज तुमच्या मुलांच्या भवितव्याच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. ही गंभीर बाब आहे, ही राजकारणाची बाब नाही आहे. तुम्ही विचार करा की आरक्षण आपल्याला ज्या ठिकाणी ज्या वेळेस मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं, हा आरक्षणामुळे आपल्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी आपण पुढे आलो. हजारो वर्ष आपण वाईट टाकलेली लोक सगळे आज आपण कुठेतरी माणसामध्ये गंतीला आलो. पण हे इथल्या प्रस्थापितांना बघू वाटत नाहीये. आणि सगळं आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी धोक्यात आणलेलं आहे वाजवणं. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जागृत राहणं जरुरी आहे. आणि आपल्याला आपलं कोण आणि मित्र कोण आणि शत्रू कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचं आमचं काही भलं होणार नाही. काँग्रेस आहे का ओबीसीच्या बाजूनं? हो किंवा नाही म्हणा. मला कळलं, मी उगाच बोलायला, तुम्ही कुठे काहीतरी दुसरीकडे उगाच बसतोय. गळा फाटून गेलाय माझा. मी काँग्रेस ओबीसीचा बहुजनांचा पक्ष आहे का? राष्ट्रवादी आहे का? शिवसेना आहे? उद्धव ठाकरे साहेबांना तर आमच्या ओबीसीच्या जाती सुद्धा माहीत नसतील. निलेश भाऊ त्यांना लिस्ट, त्यांना त्या ठिकाणी 10 जाती जर विचारल्या ओबीसी मधल्या कोणत्या भटक्या विमुक्तातल्या जाती, तर उद्धव ठाकरे साहेबांना त्या जाती सुद्धा माहीत नसतील. त्याच्यामुळे शिवसेना आपला का? दोन्ही शिवसेना. शरद पवार आमचे आहेत का? बांधवांनो, हे कोणताही पक्ष तुमचा नाही आहे. पण आम्ही ओबीसी गेल्या 70 वर्षापासून याच पक्षांना मतदान करत आलो, जे आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत. म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करायची वेळ आली आहे. उभी फट पडलेली आहे, काही इकडले असं स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे. कारण तुमच्या आमच्या लेकराबाळांचं भवितव्य धोक्यात आहे. राजकारणाचा विषय बाजूला राहिला, नंतर बोलू आपण त्या विषयावर. राजकारण पुढचा विषय. आणि म्हणून या कंडिशनला, या परिस्थितीमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष आहे. आणि सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर एकमेव या ठिकाणी नेते आहेत की त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या ताटातलं आरक्षण कोणी सुद्धा घेऊ नये. या पद्धतीची स्पष्ट भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. ही कोणी भूमिका आजही कोणी बोलायला तयार नाही. या भूमिकेवर साहेबांनी जाहीर केलंय ओबीसीचे 100 आमदार करणार. कशासाठी? तर त्या ठिकाणी विधानसभा सभागृहात जाऊन आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी. कुठलाही राजकीय पक्ष पुढे येऊन ओबीसीला तिकीट देण्याचा विचार करत नाही. आता निलेश भाऊंनी सांगितलं गडबडीमध्ये मला समजलं नाही तुमचा प्रश्न काय होता ते. मी 15 वर्ष सांगून गेलो निलेश भाऊ, पण मी 1999 पासून चळवळीत आहे. आता 25 वर्ष गेले माझे या चळवळीमध्ये. त्या ठिकाणी कोणी जिल्हा परिषद तिकीट द्यायला सुद्धा पुढे कोणी आलेलं नव्हतं. माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला साहेबांनी लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे. बांधवांनो, याचा मला गर्व आहे. दरवाज्यावर सुद्धा उभं राहू देत नाही. ओबीसी भटक्या विमुक्त कोणी इतर सगळ्या समाज बांधवांना दरवाज्यावर सुद्धा उभं राहू देत नाही. तिकीट
आमच्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी दरवाजावर उभे आहेत. तुम्हाला सत्तेसाठी त्या ठिकाणी दरवाजावर उभं राहून हाक देऊन तुम्हाला खुर्चीवर बसवण्यासाठी साहेब उभे आहेत. 3 गोष्टी आहेत. तुमच्या आरक्षणाचं संरक्षण आज कुठलाही पक्ष करायला तयार नाही. या ठिकाणी ओबीसी SC STच्या आरक्षणाचं संरक्षण पहिली गोष्ट आहे. गावगड्यातल्या ओबीसीचं आज मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी ओबीसी बांधवांवर हल्ले वाढलेले आहेत. आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 खुनं पडलेले आहेत. गावागावामध्ये डोके फोडणं चालू आहे. कुठं माळी समाजाला मारणं चालू आहे, कुठं नावी समाजाला मारणं चालू आहे. त्या ठिकाणी गोरगरीब अल्पसंख्याक मायक्रो ओबीसीवर हल्ले वाढलेले आहेत. दुसरा विषय, या ओबीसीच्या संरक्षणासाठी साहेब उतरलेले आहेत. आरक्षणाचं रक्षण, ओबीसीचं वैयक्तिक संरक्षण आणि तिसरं राजकीय, त्या ठिकाणी पूर्णपणे राजकारणामध्ये राजकीय त्या ठिकाणी स्थान देण्यासाठी तिसरा विषय बांधवांनो. म्हणून या 3 विषयासाठी श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये ही यात्रा काढलेली आहे. राजकारण बाजूला ठेवून काढलेली आहे बांधवांनो. आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे की आपल्या सर्वांना तुमच्या आमच्या पुढच्या पिढीची काळजी असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला औरंगाबादला यायचं आहे. येणार का? आवाज येणार गेलाय? येणाऱ्या 7 तारखेला आपले सगळे कामं सोडून, आपण तर रोज कामात असतो, आपल्याला मला आज कामाचं आहे, मला फरायचं आहे, मला इकडे जायचंय तिकडे जायचंय, हे तर आपल्या आयुष्याचं रणगाण्याचं संपणार नाहीये. पण पुढची पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळे औरंगाबादला येणार का? काय 1 2 3 हो? पुऱ्या ताकदीनिशी प्रत्येक घरातला एक माणूस पाहिजे. आजूबाजूला सगळ्या मतदारसंघामध्ये निलेश भाऊंच्या तुम्ही प्रचार करून सगळे लोक काढणार. बांधवांनो, येणाऱ्या 7 तारखेला SC ST ओबीसीची वज्रमूठ त्या ठिकाणी औरंगाबाद इथे आपल्याला दाखवायची आहे. आणि त्या ठिकाणी लाखोंच्या उपस्थितीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहोत. आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नका. धक्का लावला तर तुमची सत्ता आम्ही उलटून टाकू. अशा पद्धतीचं एल्गार देण्यासाठी 7 तारखेला आपण मोठ्या संख्येने यावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम. नुकताच आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक डॉक्टर धैर्यवंत कुलकर सर आलेले आहे. त्यांचं सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करूया. यानंतर या आरक्षण बचाव यात्रेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय ॲडव्होकेट प्रियदर्शनजी तेलंग सर, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते. विचार मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे नेते, सहकारी मित्र आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मित्र, आरक्षण बचाव यात्रा 26 जुलैपासून कोल्हापूर, 25 जुलैपासून फुले शाहू आंबेडकरांच्या स्मृतीस्थानाला अभिवादन करत इथपर्यंत पोहोचली आहे. ज्या स्थळांना अभिवादन करत ही यात्रा इथपर्यंत आली त्या फुले शाहू आंबेडकरांनी आरक्षणाची लढाई आपल्याला लढलेली दिसते. महात्मा फुल्यांनी कैफियत ब्रिटिशांकडे मांडली. शाहू महाराजांनी तसा ठराव केला, बाबासाहेबांनी तसा संविधानामध्ये तरतूद केली. ओबीसीच्या आरक्षणाची लढाई 1993 मध्ये आपल्याला फलश्रुत झालेली दिसते. आणि एका पिढीमध्ये 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जे प्रस्थापित आहेत त्यांच्या पुढाखाली आग लागलेली आपल्याला दिसून येते. एक पिढीने आपल्या आरक्षणाचा फायदा घेतला, ओबीसीच्या आरक्षणाचा, आणि या सत्ता प्रस्थापित पक्षांना आग लागली. घाई झाली आहे आरक्षण संपवण्याची. मित्रहो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की आरक्षणाच्या विषयी इतका राग आणि द्वेष काय, वंचित बहुजनाच्या आरक्षणाविषयी इतका राग आणि द्वेष काय. आरक्षणाच्या माध्यमातून आपण जाती अंताच्या लढाईकडे चाललो आहोत. जो वर्ग फुले शाहू आंबेडकरांना मानत नव्हता, जो फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानत नव्हता, आरक्षणाच्या माध्यमातून हा वर्ग
अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी वर्ग एकत्र येत आहे, इथल्या प्रस्थापितांना चॅलेंज देत आहे, हे त्यांना नको आहे. आणि म्हणून ज्या ज्या वर्गाने आरक्षणाचा लाभ घेतलाय त्या वर्गांना यातून व्यवस्थेतून बाहेर करायचं, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू द्यायचा नाही, इथली जाती व्यवस्था टिकवून ठेवायची, त्याच्यासाठीचा षडयंत्र आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक पिढी झाली, 30 वर्षाचा कालावधी झाला आणि यांना आरक्षण नाकारायचं. मित्रो, आरक्षण ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुरू होतं त्याला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता की लढाई गरीब मराठ्यांची लढाई होती. त्या गरीब मराठ्यांच्या लढाईला बाळासाहेबांनी साथ दिली होती, पण ही लढाई तिथपर्यंत मर्यादित न राहता ती ओबीसीचं आरक्षण हिरावून पाहत आहे. तेव्हा बाळासाहेबांनी इशारा दिला आहे, भूमिका स्पष्ट केली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आहे, मराठ्यांचं ताट वेगळं आहे. ही भूमिका स्पष्ट करत ही आरक्षण बचाव यात्रा पुढे निघालेली आहे. आणि ही भूमिका स्पष्ट करावी म्हणून आम्ही पक्षाच्या वतीनं सगळ्या महायुतीचे जे आहेत किंवा महाविकास आघाडीचे आहेत त्यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे. शरद पवार मुख्यमंत्र्यांना 2दा भेटतात पण स्पष्ट करत नाही कशासाठी भेट झाली. महाविकास आघाडीचे नेते स्पष्ट करत नाही की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं कसं असणार आहे. महायुतीच्या ओबीसीच्या नेत्यांना विचारावा हा प्रश्न तर ते दिल्लीकडे बोट दाखवतात. तेव्हा जे जे पक्ष या संदर्भामध्ये नरोवा कंजरोवा भूमिका घेत आहेत त्यांना आपण निर्धार केला पाहिजे की स्पष्ट भूमिका जर नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. आज ही यात्रा जेव्हा आपण नांदगाव खंडेश्वर या शहरामध्ये दाखल झाली, निलेश भाऊच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि इथे सभेमध्ये आपण रूपांतर करत आहोत. या सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे की 7 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण मंडल हा दिवस साजरा करत आहोत. हा मंडल दिवस साजरा करणं हा आपल्या आरक्षणाची लढाई मूर्त रूप देणं आहे. या सर्व आरक्षणाच्या लढाईमध्ये औरंगाबादमध्ये आपण सहभागी व्हाल, मोठ्या संख्येने सहभागी व्हाल ही आशा बाळगतो आणि माझं विवेचन संपवतो. जय सेवा, जय बिरसा, जय भीम. यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा या जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय डॉक्टर धैर्यवर्धन कुलकर सरांना मी निमंत्रित करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय ज्यांनी महाराजांच्या समाधीला शोध लावला आणि महाराष्ट्राला देशाला पहिला छत्रपतींचा पोवाडा दिला अशा महात्मा ज्योतिरावजी फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या पावनभूमीत आपण बसलेल्या असे संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय तेलंग साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वच सन्माननीय सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, आरक्षण बचाव ही यात्रा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब पिंजून काढतायत. धो धो पावसामध्ये सर्व नेते AC मध्ये बसून फक्त टीव्हीवर बघतायत, परंतु बाळासाहेब आज लोकांमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत. हे कोणासाठी फिरतायत तर या देशातला जो वंचित हा बहुजन आहे, जो वर्णव्यवस्थेप्रमाणे शूद्र आहे, त्या सर्वांचं आरक्षण आणि त्या सर्वांचे प्रश्न घेऊन आज बाळासाहेबांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. ही वेळ वंचित बहुजन आघाडीवर माननीय बाळासाहेब आंबेडकरांवर का बरं आली
तर इतक्या वर्षामध्ये बहुजन समाजाचे जे आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कधीही सुटलेले नाही। मित्रांनो, 2014 देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये एक घोषणा केली की शिवसेना भाजपचं सरकारचं सत्तेवर आलं तर मंत्रिमंडळाचा पहिला ठराव हा धनगर समाजाला आरक्षणाचा राहील। परंतु 10 वर्ष झाले, नरेंद्र मोदींनी सुद्धा भाषण केले, परंतु 10 वर्ष झाले आमच्या धनगर बांधवांना कधी आरक्षण मिळालं? आरक्षण तर मिळालंच नाही, परंतु ओबीसी समाजाचं जे आरक्षण बाळासाहेब आंबेडकरांनी 1989-90 जेव्हा पंतप्रधान व्ही.पी. सिंग हे होते तेव्हा बाळासाहेबांनी व्ही.पी. सिंगांना पंतप्रधान करण्याच्या वेळी व्ही.पी. सिंग साहेबांनी बाळासाहेबांना प्रस्ताव ठेवला की तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामील व्हा। तेव्हा बाळासाहेबांनी एक अट टाकली की मला स्वतःची सत्ता नको, तर तुम्ही मंडल आयोग ओबीसीसाठी लागू करा। आणि तेव्हापासून बाळासाहेबांच्या या अटीमुळे ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू झाला। ही सगळा पुढाकार बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला। हे बाळासाहेब आंबेडकरांनी जी ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करण्याचं जे धोरण आणि जी अट टाकली त्याच्यामुळे बहुजन समाजाला आज आरक्षण मिळालं। नुकतीच सुरुवात झाली, पुढे 25-30 वर्ष झाले असतील। मित्रांनो, 2017 या सरकारने, तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने, नंतर महाविकास आघाडीच्या सरकारने ओबीसीचं आरक्षण घालवलं, ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं आणि ओबीसींना घरी बसावं लागलं। आज ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आरक्षण नाही, त्यांना खुल्या वर्गातून जावं लागते। जे घटनेने आरक्षण दिलं, जे बाळासाहेबांनी मंडल आयोग लागू करून शिक्कामोर्तब केलं, ते आरक्षण काढून घेण्याचं काम आणि कारवाई आता हे महाविकास केंद्रातलं मोदी सरकार आणि हे महाविकास सरकार करते आहे। आणि त्याच्यासाठी ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी, अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी, आदिवासींच्या आरक्षणासाठी, या सर्व मागासवर्गीय आरक्षणासाठी सर्व आरक्षण वाचले पाहिजे, सर्व आरक्षण वाचले पाहिजे। आपल्या यात्रेचं नाव काय आहे? तो ओबीसी आरक्षण बचाव यात्रा। सगळ्या प्रकारचे आरक्षण वाचले पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांनी आज इथे पुढाकार घेऊन या यात्रेला सुरुवात केली। आज निलेश भाऊ विश्वकर्मा सारखे ओबीसी वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्षमपणे नेतृत्व करतायत। ते प्रदेशाध्यक्ष पूर्ण महाराष्ट्र पालथा घालतात। एखाद्या ओबीसी समाजाच्या माणसाला इतके मोठं पद देण्याची दानत फक्त बाळासाहेब आंबेडकर दाखवू शकतात। नुकत्याच तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि या निवडणुकीचे निकाल लागले, त्याच्याबद्दल मला भयंकर आश्चर्य वाटतं की आता काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला मोठं बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम होत चाललेलं आहे। परंतु मित्रांनो, याच काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही, दोनदा नाही, 3दा पराभूत केलेला आहे। बाबासाहेबांना निवडणुकीत पाडणारे, त्यांचा जाणीवपूर्वक पराभव करणारी काँग्रेस होती। ज्यांनी आमच्या दैवताला पाळलं, बाबासाहेब आंबेडकर काही फक्त बौद्धांचे नेते नाही, बाबासाहेब आंबेडकर महापुरुष आहेत आणि अखिल मानवजातीचे नेते आहेत। या देशातली कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला वर्ग नाही की ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपली लेखणी चालवली नाही। तो स्त्रियांचा प्रश्न असेल, तो युवकांचा प्रश्न असेल, तो ओबीसींचा प्रश्न असेल। ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। हे ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की तुमचे माझे खरे मित्र कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून हे लक्षात घ्या, म्हणून ओबीसी समाजाने जागृत होऊन आपलं मतदान देत असताना आपण कोणाला मतदान देतो? अरे इथल्या खासदाराला कॉलर पकडू म्हणतात तरी म्हणतात, इथल्या खासदारांना
जर दंड पकडून ओढत येऊ शकतात काँग्रेसवाले, जिथे खासदाराला ओढत येऊ शकतात आणि खासदाराचे कॉलर पकडू शकतात, तर तिथे तुमची माझी गत काय आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना भाजपचे हे सरकार जे आहेत हे यांच्या विचाराचे लाचार लोकांना तिकीट देऊन निवडून आणतात. यांना स्वतंत्र बुद्धी असलेले, स्वतःचं राजकारण समजून सांगणारे, स्वतःच्या पायावर स्वाभिमानी उभे राहू शकणारे ओबीसी नको आहेत, मागासवर्गीय नको आहेत, तर यांच्या पायाशी बसणारे, यांच्या विचाराचे, यांची गुलामगिरी करणाऱ्यांना लोकांना तिकीट देऊन निवडून आणतात. हे राजकारण संपलं पाहिजे, हे राजकारण संपलं पाहिजे. आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पायावरचं राजकारण उभं राहायला पाहिजे, स्वाभिमानाचं राजकारण उभं राहायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं शेवटच्या आशेचं किरण आहे की जी ओबीसी समाजाला म्हणतात की तुम्ही सत्तेत जा, तुम्ही सत्तेत जा, तुम्ही मंत्रालयात जा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही सभागृहात जा आणि तिथे तुमचे प्रश्न मांडा. तुमचे प्रश्न तुमच्याशिवाय कोणी मांडणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून आज या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आज बाळासाहेब आंबेडकरांना ऐकासाठी आपण इथे आलो आहे. मी आपल्या सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो की येत्या विधानसभेमध्ये आणि त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला कोणाच्याकडे पाहायची गरज नाही आहे. आपला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि या पक्षाला आपण जर मतदान देऊन मोठं केलं नाही तर दुसरं कोण करणार आहे? आपण सगळे वंचित आहोत, आपण सगळे दूर फेकले गेलेले लोक आहोत. आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे आणि आपल्या पक्षासाठी दिवस रात्र राबून या अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, सेना नाही, भाजप नाही, या डग्यांना, या सगळ्या माज आलेल्या नेत्यांना घरी बसून सामान्य माणसाला सत्तेत पाठवायचा आज आपण प्रण करूया. माझी अपेक्षा आहे की आज नांदगाव खंडेश्वरपासून अमरावती जिल्ह्यामध्ये याची यात्रेचा प्रारंभ झालेला आहे. प्रचंड मेहनतीने निलेश भाऊंनी त्यांच्या सहकार्याने ही यात्रा इथे मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. मी त्यांच्या सहकार्यांचं देखील स्वागत करतो आणि आपण देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आले, आपले देखील स्वागत करतो, रजा घेतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. नाही राहणार, वजन फार झाले त्याला. नाही होईल ना सर, सोड एक मिनिट. नाही होणार बस खाली जातं ते. ऐका ना, नाही सर हाती माहिती घेणं योग्य नाही. तसं छान असतं म्हणलं पॅडमध्ये. सोड घालून घेतात. या आरक्षण बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी जे उपस्थित झाले त्यांची मी नावं या ठिकाणी वाचतो. पारधी समाजाचे असणारे अभय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाथजोगी समाजाचे असणारे एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद कडोका हे धोबी समाजाचे आहेत. प्रवीण खेरकर हे नाभिक समाजाचे आहेत. प्रशांत बोरबोडे
त्याच्याचबरोबर केशव केने, श्रीकांत भुयार हे माळी समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याचबरोबर श्याम शिंदे, आझाद शिंदे हे लोहार समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश झिवटे आणि मयूर काकडे कुंभार समाजाचे उपस्थित आहेत. त्याच्याचबरोबर प्रमोद चापले, अरविंद येठे, सुनील गोडमारे हे तेली समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याचबरोबर राहुल कडू, पंकज मानकडे आणि जयकिशन इंगळे हे कुणबी समाजाचे आहेत. सर्व पत्रकार आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित पक्षाचे असणारे सगळेच पदाधिकारी त्यांनी आपल्यासमोर भाषण केलं. उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, बालमित्रांनो, आपण स्वागत केलं सगळ्यांनी, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा असा मनपूर्वक आभारी आहे. या यात्रेच्या निमित्ताने नुसता जनजागृतीचा कार्यक्रम नाही, आपल्या इतर विदर्भामध्ये अशी असणारी काही परिस्थिती नाही, परंतु काही जिल्ह्यांमधली परिस्थिती फारच बिघडली होती. एवढी बिघडली होती की एकमेकांची तोंड बघत नव्हती अशी परिस्थिती. मराठा समाज एका बाजूला आणि ओबीसी समूह एका बाजूला, दोघांच्या लग्नामध्ये जायचं नाही, दुकानामध्ये विकत घ्यायचं नाही, अशा रीतीची भाषा त्या ठिकाणी चालली. सामाजिक भांडण नाही आपलं, हे राजकीय भांडण आहे, आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे. आणि या राजकीय भांडणामध्ये आपली भूमिका काय ही आपण असं समजवून घेऊ. मी असं म्हणेन की या यात्रेची फलस्फूर्ती काही असेल तर जी दंगल होणार होती, जे मन कलुषित होणार होती, ते दोन्ही थांबले हे आपण सर्व लक्षात. ही आमची असावी फलस्फूर्ती आहे. ओबीसी समूह मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि म्हटलं चांगली गोष्ट, काही वाईट नाही. किंवा मराठा समाज ओबीसीला मतदान देणार नाही हे सुद्धा झालेलं मत वाईट नाही, हे चांगलं आहे. मी असं म्हणतो हे राजकीय मत आहे. हे कायमचं मत आहे का तर नाही. हे मत राहणार कधी, मतदान होईपर्यंत मत राहील. मतदान एकदा झालं माणसं बदलतात. परंतु त्या दोन आमदारांच्या गाड्या जाळण्याचा जो प्रयत्न झाला, ज्या दोन आमदारांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यातून हे राजकीय भांडण सामाजिक भांडण परिवर्तित करण्याचा हेतू होता. हे राजकीय भांडण सामाजिक ह्याच्यात परिवर्तन करण्याचा हेतू होता. आणि सामाजिक परिवर्तन झालं की द्वेष पसरायला त्या ठिकाणी सुरुवात, द्वेष पसरायला सुरुवात होतो. आणि द्वेष पसरला की माणसांची मनं लवकर जुळत नाही अशी असणारी परिस्थिती. माणसांची मनं लवकर जुळत नाही, दुबकली की दुबकली. आणि म्हणून मनं दुबकू नये, विचार दुबकली तरी चालतात अशी परिस्थिती आहे. आम्ही 3 प्रश्न विचारतो लोकांना. आरक्षण देतं कोण? कोण देतं आरक्षण? आरक्षण देतं कोण? आरक्षण देतं कोण? कोण देतं आरक्षण? कोण देतं? सरकार. संविधानामध्ये तरतूद असते, ती तरतूद अंमलबजावणी सरकार करते, म्हणून सरकार. सरकारने दिल्यानंतर
ते कायदेशीर आहे, संविधानिक आहे की नाही हे तपासतं कोण? कोर्ट तपासतं. आता कोर्ट तपासतं हे बरोबर आहे. सामान्य माणसं काय करतात? सामान्य माणसं काय करतात? सामान्य माणसं काय करतात? आमदार निवडून आणतात, त्याच्याच बरोबर त्याच्या विचाराचं सरकार. त्याच्यावर मतदार काय करतो तर मतदार त्याच्या विचाराचं सरकार. आणि मग आम्ही लोकांना विचारायचो की जर तुम्हाला आरक्षण घ्यायचा अधिकारच नाही तर कशाला डोके फोडताय? कशाला म्हणताय याच्या दुकानात जाणार नाही? कशाला म्हणताय आम्ही याच्या लग्नात जाणार नाही? कशाला म्हणताय याच्या पंक्तीत बसणार नाही? याच्या दुकानातून विकत घेणार नाही? कशाला म्हणताय? काय सांगताना त्याच्यामध्ये काही. आणि म्हणून आरक्षणाची व्याप्ती ही अनेक लोकांच्या लक्षात आल्यामुळे ज्याला कुठल्या पक्षाला दंगलग्रस्त करायचं होतं त्यांचं थांबलं. काही पक्ष भूमिकाच घ्यायला तयार. एनसीपी आणि काँग्रेस हे भूमिकाच घ्यायला तयार. आणि एनसीपी वाल्यांना विचारलं तुम्ही दोनदा एकनाथ शिंदेला भेटलात, ते एकनाथ शिंदेशी काय बोललात ते तर सांगा. जरांगे पाटील यांची ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, याला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे हे एनसीपीने सांगावं, ते काँग्रेसने सांगावं. पण दोघंही गप्प आहे, बोलायला तयार नाही आहे. उद्धव ठाकरे बोलले तर उद्धव ठाकरे हे ओबीसीच्या बाजूने नाही हे आपण असं लक्षात. का त्यांनी ओबीसीना सल्ला काय दिला की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, नरेंद्र मोदीकडून टक्केवारी वाढून आणा, आणि नरेंद्र मोदीकडून टक्केवारी आणून दिली की मग मराठ्यांना आपण त्याच्यामध्ये समावेश करू आणि आरक्षणाचा प्रश्न मिळेल. ओबीसीना म्हटलं की आमच्यामध्ये मराठा समाज नको, शासनाने त्यांचा सर्व वेगळं ताट करावं, शासनाने त्यांचा सर्व वेगळं ताट करावं, मराठा समाज आमच्यामध्ये नको. आणि उद्धव ठाकरे म्हणतात आहे की वाढवून घ्या आणि ओबीसी मध्ये त्यांना टाका. आता हे ओबीसीला मान्य आहे का? नाही, नुसतं म्हणून चालणार नाही. एक लक्षात घ्या की ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. प्रचंड मोठा चॅलेंज उभं राहिलेला आहे. शरद पवार मध्यंतरी काय म्हणाले? काय म्हणाले? काय म्हणाले? काय म्हणाले? कोणाचे ऐका. 225 समाजाची माणसं आम्ही निवडून आणू. जरांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे, आपण लक्षात घ्या. जरांगे पाटील आणि शरद पवार एकच आहे, दोन नाही. ते वेगळे लढले तर वेगळे आहेत असं मी मानेन. जरांगे पाटील वेगळे लढले नाही तर शरद पवारांचे हे आपण लक्षात घ्या. हे 225 आले. आरक्षण किती आहे? SC STच्या जागा किती आहे? किती आहे? SC STच्या जागा किती आहे? किती? 58. पण 58 225 आणि 58 किती झाल्या?
कोणाचं गणित चांगलं आहे? कोणाचं गणित चांगलं आहे सांगा. अरे हसण्यापेक्षा त्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आहे ते उघड आणि बघ किती होतात ते. 283. आणि विधानसभेच्या जागा किती आहेत? ओबीसीला किती शिल्लक राहिल्या? आता राजकारण समजून घ्या. इलेक्शनच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही. इलेक्शन झाल्यानंतर धोका आहे हे आपण लक्षात. इलेक्शन झाल्यानंतर धोका आहे हे आपण लक्षात. कुठला धोका आहे? 225 निवडून आले तर ओबीसीची जी मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि आमची टक्केवारी काय आहे ती आम्हाला कळाली. ते म्हणतात मंजूर. ठराव होतो की जात गणना काढण्याच्या परवानगी देण्यात आली, ठराव करण्यात आला आणि ओबीसीची टक्केवारी किती आहे ती ठरवण्यात आली. त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होतो की जोपर्यंत खऱ्या अर्थाने ओबीसीची टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे का? आली आहे? आली आहे का? नाही. ही अगोदरपासून देण्यात आलेली नाही आहे. ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती या अगोदर देण्यात आलेली नाही आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा याच मुद्द्यावर देण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी ओबीसीची संख्या किती आहे ही माहीत नाही आहे आणि हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. आपण लक्षात, हा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. त्याच्यामुळे विधानसभेमध्ये ठराव झाला. उद्या नवीन विधानसभा गठीत झाली आणि ठराव झाला तर ओबीसीच्या आरक्षणाला खुंटीवर टाकणं म्हणून हे लक्षात घ्या. आता उद्याच्या या ठरावाला मंजुरात होऊ द्यायची नाही तर ओबीसीची काय जबाबदारी? तर ओबीसीची जबाबदारी काय आहे? काय जबाबदारी आहे? ओबीसीचे आमदार निवडून आणा. आता किती ओबीसीचे आमदार आहेत? आता किती ओबीसीचे आमदार आहेत? किती आहे? किती? किती आहे? 11. समजा उद्या अधिवेशन बोलवलं आणि जनगणनेचा ठराव मंजूर करायचा आणि त्याच्याबरोबर
स्थगन प्रस्तावात करायचं, हे 11 जण तो आरक्षण थांबवा हा ठराव थांबवू शकतात का? नाही. आता तो ठराव थांबवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? किती वाढवावे लागतील? किती वाढवावे लागतील? किती? अरे ही लाईट बंद कर राजे, ही लाईट बंद कर, माझ्या डोळ्यावर तर फार त्रास देतो. हा ठराव मंजूर न व्हावा म्हणून आपल्याकडे आमदार किती लागतील? किती? 145. आपण ठरवले आता की 100 आमदार ओबीसीचे आणायचे. उरलेले आपण कुठून आणणार? उरलेले आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसा आपण डोळा ठेवतोय तसा जरांगे पाटील सुद्धा डोळा ठेवतोय. कशावरती डोळा ठेवतोय तर त्यांनी सांगितलं 57-58 ज्या राखीव जागा आहेत, 57-58 ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेवरती डोळा आहे. ओबीसीना आपलं आरक्षण वाचवायचं आहे. ओबीसीना आपलं आरक्षण वाचवायचं आहे तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या 57 जागा आहेत SC STच्या आरक्षित जागा ज्या आहेत या आरक्षित जागा ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे आपण लक्षात. कुणाच्या मतावरती निवडून आल्या पाहिजे? उद्या समजा या 57 जागा मराठा समाजाच्या मतावरती निवडून आल्या, ते कोणाबरोबर असतील? कोणाबरोबर असतील? तेव्हा आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं आहे म्हणून आपल्याला असणारं 145चा आकडा गाठायचा आहे. तो 145चा आकडा आपल्याला गाठायचा असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या 57 आरक्षणाच्या जागा आहेत या 57 आरक्षणाच्या जागा ओबीसीने झाडून पुसून मतदान केलं पाहिजे. यावेळेस मतदान आरक्षण ह्याच्यासाठी असेल किंवा जनरल ह्याच्यासाठी असेल, झाडून पुसून आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या गावातलं एकही मत जाणार नाही अशी परिस्थिती आपण करताना त्या आरक्षणासाठी आम्ही लढलो. त्या 90 काळचा असताना जो ओबीसी होता तो अडवाणीच्या रथ यात्रेबरोबर होता. आम्ही त्यांना म्हणालो, अरे बाबा पहिल्यांदा पत्रात पडले ते आपण वाचून घेऊ. मस्जिद पाडायची ती कधी पाडू शकतो आपण, त्याला घेणं देणं काही आहे. आज पडली काय आणि उद्या पाडली काय, फरक काय पडतोय? किंवा तुम्हाला म्हणत नाही प्रकाश आत्ताच पाडली पाहिजे. म्हटलं याच्या अंगात आता मर्यादा आली. ती म्हटलं होतं माझ्याकडे उतारा नाही की त्याची मर्यादा मी काढू शकतो. आणि म्हणून जे मिळवलेलं आहे ते आता आपण टिकवलं पाहिजे हे लक्षात घ्या. जे मिळवलेलं आहे ते आपण टिकवलं पाहिजे. टिकवलं नाही तर मिळणार नाही हे लक्षात घ्या. का जनगणना ओबीसीची होईल की न ठराव होऊन सुद्धा अंमलबजावणी करणारे आपण नाही. आपण अंमलबजावणी करणारे असो तर आपण त्या ठिकाणी अंमलबजावणी करू. आपण जर अंमलबजावणी करणारे नसू तर ते लागू कुठे होणार. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी
की ही करो की मरो अशी असणारी लढाई, ही करो की लढो अशी असणारी मनाई आहे. मी पुन्हा असणारा एक विषय असं काढतोय की भारतीय जनता पक्षवाले काश्मीरमध्ये घुसखोरीचा येऊ देतात आहेत, होऊ देतात आहेत. याचं कारण की त्याला पुन्हा जसा मुसलमानाचा मौलवी आहे तो ऐलान करतो कि इस्लाम खतरे में है, इस्लाम खतरे में है. मी एकदा त्या मौलवीला विचारलं, अरे बाबा तू म्हणतो इस्लाम खतरेमध्ये आहे, तुला म्हटलं इस्लाम सोडणार आहेस का? तुला अल्लाह अल्लाह तोबा 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 तोबा, आणि म्हटलं अल्लाह अल्लाह तोबा तोबा का करतोयस? म्हटलं तू जर म्हटलं होतं मुस्लिम धर्म सोडणार नसेल तर तो म्हटला खतरेमध्ये आला कुठून? खतरेमध्ये आला कुठून? फक्त म्हटलं जंगलामधली जशी हाकोळी असते तशी तू हाकोळी करत बसलेला आहेस. RSS वाले तेच आपल्याशी करतात की हिंदू खतरे में. जो हे सांगायला येईल त्याला तुम्ही मी जे मौलवीला विचारलं ते तुम्ही त्याला विचारला, अरे बाबा तू तुझ्या ते घरातला असणारा देवारा आहे तो काढून टाकणार आहेस का? त्याची पूजा अर्चा तू करणार नाहीस का? तू घरातला देवारा काढणार नाही, पूजा अर्चा थांबवणार नाही, मग खतरा आला कुठून? खतरा धर्मावरती नाही आहे, खतरा आरक्षणावरती आहे, हे लक्षात घ्या. फक्त धर्म खतरेमध्ये आहे ती आरोळी आहे. ओबीसीच्या बाजूने मग इथं बजरंग दल का उभं राहिलं? ओबीसीच्या बाजूने इथला असणारा विश्व हिंदू परिषद का उभी राहिली नाही? ओबीसीच्या बाजूने इथे असणारा RSS का उभी राहिली नाही? ओबीसीच्या बाजूने इथं असणारा BJP का उभी राहिली नाही? ओबीसी सुद्धा हिंदूच आहे, पण त्याच्या बाजूने का नाही? त्याचं कारण या सगळ्यांचा आरक्षणाला विरोध आहे, हे आपण लक्षात घ्या. कुंटी वाचून स्कोपला निघून जातोय तर निघून जाऊ द्या अशी यांची भूमिका आहे. आणि म्हणून इलेक्शन येईपर्यंत हे पक्ष कधीच भूमिका घेणार. माझं आव्हान आहे की यावेळेस आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे. आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट काय? एकाने बोला. आपलं टार्गेट 100 निवडून आणा. 100 ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट. 100 ओबीसी आमदार निवडून आणणं हे आपलं टार्गेट. दुसरं टार्गेट 57 आरक्षणाच्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी निवडून आणणार हे दुसरं टार्गेट. तिसरं टार्गेट उमेदवार माझ्या समाजाचा आहे, म्हणजे तिथे असणारा माळी म्हणेल अरे धनगर उभा राहिला आता मी कशाला मतदान करू? अजिबात नाही, अजिबात नाही. धनगरांची एक फार मोठी परिषद झाली. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंढरपूरला 5 लाखाच्या वरती जमले होते धनगर समाज. अनेक कार्यकर्ते त्याच्यातले म्हणत होते बघा शिव आम्हाला 2 जागा मिळाल्याच म्हणून समजा. म्हटलं दुधात साखर. 2 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या. भारतीय जनता पक्षाची यादी आली, त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाला उमेदवार नाही. जे 5 लाख जमूनही त्याला असणारा उमेदवारी मिळाली नाही. तर तेच कार्यकर्ते मला विचार काय झालं का शिव आम्हाला एकही उमेदवारी मिळाली नाही? म्हटलं भारतीय जनता पक्षवाल्यांना विचार. याच्यातला एक प्रामाणिक कार्यकर्ता होता, त्यांनी उत्तर त्यांना दिलं अरे बाबा तुम्ही ताकद महाराष्ट्राची दाखवा.
तुम्ही थोडी मतदारसंघाची दाखवता. कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्ही 40 आहात, कुठल्या मतदारसंघामध्ये 10 जागा. त्याच्यावर तुम्ही आमचं काही वाकडं करू शकतो. मी त्यांना म्हटलं त्याच स्टेजवरती माळी समाज, वंदन, बंजारा, दाभोळकर इतर सगळे जे ओबीसी आहेत यांचे नेते जर तुम्ही उभे केले असते त्या स्टेजवरती तर मेसेज वेगळा गेला असता, संदेश वेगळा गेला असता. संदेश काय गेला असता की धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मूठ बांधली. धनगर समाजाने पुढाकार घेतला आणि ओबीसीची मूठ बांधली हा संदेश गेला असता. तुम्ही फक्त 10-15 हजार नसता तर एकेका मतदारसंघामध्ये लाख लाख मतदार तुम्ही दिसला असता. ते कोणाला आवडता येणार नाही. लाख सव्वा लाख मतदान तुम्ही दिसला असतात आणि कोणाला डावलता येणार नाही. आपल्याला सुद्धा 7 तारखेला या आरक्षण यात्रेचं आपण सभेत रूपांतर करतोय. सभेत रूपांतर करतोय. मी सर्व ओबीसीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि ओबीसीच्या मासला असताना आवाहन करतोय आणि आरक्षणवादी आहे त्यांनाही आवाहन करतोय की आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल तो ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं हा महत्वाचा आहे. आणि 7 ऑगस्ट हा मंडल दिवस आहे. त्या मंडलच्या दिवशी ओबीसीचा राजकीय चेहरा आपण दाखवू. लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहू आणि तिथे ऐलान करू की आम्ही आमचं आरक्षण 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 आम्ही आमचं आरक्षण. जय भीम. नमस्कार.